सगळ्यांना पहिल्यांदा नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आज नवीन वर्षाची सुरुवात गुरुवारपासून सुरू झाली. सगळ्यांना जय श्री गुरुदेव दत्त आणि जय श्री स्वामी समर्थ. आजपासून 2026 सुरू झालं आणि मागचं वर्ष 2025 हे कसं गेलं, किती पटापटा गेलं काहीच कळलं नाही. पण हे जे वर्ष आहे, गेले वर्ष जे आहे 2025, त्यात बऱ्याच गोष्टी घडल्या, बरेच अनुभव आले आणि बऱ्याच गोष्टी शिकायला पण भेटल्या. काही गोष्टी चांगल्या घडल्या तर काही गोष्टी वाईट पण घडल्या. गेल्या वर्षाच्या बाबतीत जर बोलायचं झालं ना तर माझ्याकडे ना गेल्या वर्षीच्या बाबतीत काही चांगल्या आठवणी नाहीच आहेत जास्त. कारण हे वर्ष माझं 2025 इतकं म्हणजे विचित्र पद्धतीने गेले ना की काय मी कुठल्या शब्दात त्याला व्यक्त करू मलाही समजत नाहीये. आणि वर्षाच्या शेवटच्या दिवशी तर मी असा अनुभव घेतलाय ना, इतका भयंकर अनुभव घेतलाय ना की मी काय करू. मी हा व्हिडिओ काल बनवणार होतो, लास्ट डेचा, इयर एंड लास्ट डेचा बनवणार होतो व्हिडिओ, पण मला जमलं नाही काल बनवलं, कारण मी काल दिवसभर डिस्टर्ब होतो आणि गोष्टच अशी घडली माझ्या बाबतीत. पण ठीक आहे, पण एवढं तर कळलं की मी जी चूक करतो ना नेहमी आयुष्यात माझ्या, मी आतापर्यंत जे चूक करत आलोय तीच चूक मी पुन्हा तीच करत आलो. तसं बघायला गेलं तर माझ्या बाबतीत फक्त एक गोष्ट चांगली घडली की मी या वर्षी म्हणजे माझी वाईमध्ये ट्रान्सफर झाली, जी मला पाहिजे होती, गरज होती मला त्या गोष्टीची. ती एक गोष्ट चांगली झाली. तर ती जर चांगली गोष्ट सोडली तर अशा काही खास गोष्टी आठवत नाहीत की बाबा काहीतरी चांगलं घडलंय. कारण माझं अख्खं वर्ष स्टेबिलिटी मिळवण्यातच गेले. मला स्थिर राहायचं होतं, मला स्थिर म्हणजे माझं डेली शेड्यूल असेल म्हणा, माझं दैनंदिन जीवन असेल, मला एक त्यामध्ये स्टेबिलिटी आणायची की बाबा मी नोकरी करतोय, घरी येतोय, वेळ देतोय. माझं काही एक्स्ट्रा काम असेल, माझं काही वेगळ्या गोष्टी असतील, स्किल कुठले जर मला डेव्हलप करेल मी त्यासाठी पण टाइम देतोय. अशी गोष्ट मला करायची होती. पण हे वर्ष अख्खं इतकं गडबडीत गेल्यासारखं वाटतं, इतकं म्हणजे जसं जाणवलं पण नाही. कधी ती वर्षाची सुरुवात झाली, तिथून पुढे मग पटापटा दिवस गेले, सण सुरू झाले, बघता डिसेंबर पण आला, डिसेंबर पण गेला, आता नवीन वर्ष पण सुरू झालं. पण ह्या 2025 मध्ये एक गोष्ट शिकलो म्हणजे ना, माणसं शिकलोच नाही ऍक्च्युअली. मी तसं बघायला गेलं तर आता इथून पुढे शिकायचंय. मी माणसं ओळखायला चुकलो म्हणायला लागेल मला. मी 2025 मध्ये माणसं जास्त करून ओळखायला चुकलो. युट्यूबच्या जरी बाबतीत म्हटलं ना तर मी व्हिडिओ टाकायला पण सुरुवात केली होती कंटिन्युअसली. तर त्यामध्ये मी काय करायचो, स्टेटसला ठेवायचो व्हॉट्सअपला व्हिडिओ. तर ते व्हॉट्सअपला स्टेटसला भरमसाठ व्ह्यूज पडायचे, 200च्या पार पुढे लोक स्टेटस बघतायत, ती लिंक बघतायत. आणि प्रॉपर ह्याला जातो युट्यूबला बघतो तर 8 आणि 5 व्ह्यू पडलेले असायचे. मी विचार करायचो, अरे इथं माझ्याच ओळखीची लोक आहेत, माझ्याच कॉन्टॅक्टमधली लोक आहेत, त्यांना वाटत नाही का असं की बाबा हा आपलाच मित्र आहे, आपलाच कोणीतरी व्हिडिओ टाकतोय, काय बघावं. ठीक आहे, नाही भेटले. मग तेव्हापासून ठरवलं की बाबा मी व्हॉट्सअपला स्टेटसच ठेवणार नाही. तेव्हापासून मी डायरेक्टच युट्यूबला व्हिडिओ पोस्ट करतोय. ठीक आहे, जे नवीन लोक बघत असतील तेच प्रयत्न तर चालू आहेत, व्हिडिओ टाकत राहतोय. तो एक असा विचित्र अनुभव आला लोकांच्याच बाबतीत. त्याच्यानंतर इयर एंडलाच म्हणजे मध्ये आधी तर अशा गोष्टी घडल्याच, पण एवढं तर कळलं की मी म्हणजे काय होतं, समोरचा चांगलं बोलला, हसून बसून बोललं तर मला असं वाटतं, म्हणजे मी समजून जातो की हा छान आहे व्यक्ती समोरची, ते मी म्हणजे त्याला सगळंच काय सांगून बसतो, माझी पर्सनल असतील गोष्टी किंवा काय. आणि नंतर काय होतं, तेच लोक माझ्या बाबतीत विचित्र वागतात, नंतर त्यांचं बिहेवियर बदलत जातं एकदम. पण एवढी गोष्ट अनुभवली की चांगली गोष्ट अनुभवली की मी अशी लोक आहेत ना, म्हणजे न्याय करणाऱ्या लोकांनीच अन्याय केलाय माझ्यावरती. म्हणजे माझ्या मेहनतीचं मला कधी भेटलंच नाही, उलट त्याहून मला भीक द्यायचा प्रयत्न केला, असं पण म्हणता येईल. खूप घाणेरडा अनुभव. कसं असतं, प्रत्येक वेळी म्हणजे ठिकाण चुकीचं असं नसतं काय. म्हणजे आपण ज्या ठिकाणी असतो ठिकाण चुकीचं असेल असं काही नसते. त्या ठिकाणावरची माणसं चांगली असणं गरजेचं आहे. कारण ती जर माणसं जर चांगली नसतील ना मग ते आपल्याला ठिकाण सुद्धा खराब वाटायला लागतं. आणि आताची दुनिया अशीच आहे, प्रामाणिकपणाला किंमत काय राहिलेली नाहीये. जो देखावा करतो ना तोच पुढे चाललेला आहे. जो काम करतो ना त्याच्या नेहमी फक्त डोक्यात घेतल्या जातात, त्याच्या फक्त चुकांकडेच लक्ष दिलं जातं. म्हणजे त्याची 10 कामं चांगली असतील पण त्याची एक चूक जरी असली ना तर त्याची फक्त चूक तेवढीच ग्राह्य धरायची आणि त्याला फक्त
त्यावर त्रास द्यायचा किंवा त्याला चुकीचं समजायचं की त्याला कमी लेखायचं असं केलं जाते सध्याच्या. आणि असं घडलंय माझ्या बाबतीत. या वर्षात तर मी तेवढ्या बाबतीत भरपूर अनुभवलं. मला असं वाटलं मी 2025 मध्ये बरंच काहीतरी गोष्टी अचीव करू शकतो किंवा काय काय बरंच काही घडलं नाही. प्रत्येक वेळी अनुभव येत गेला. मी पण विचार केला की जाऊ दे, समोरचीच माणसं आहेत, आपलीच माणसं आहेत. बऱ्याच लोकांनी हसले माझ्यावरती, टीका केली, कुणी तक्रारी केल्या असतील किंवा मागून काय चर्चा केली असेल किंवा नावं ठेवली असतील. बऱ्याच गोष्टी कानावरती ऐकायला आल्या, बऱ्याच गोष्टी. एक दोनदा तर रडवले सुद्धा या गोष्टीने, डोळ्यातून पाणी काढले अक्षरशः. नको त्या गोष्टी ऐकायला आल्या, नको त्या गोष्टी चुकीच्या बघायला भेटल्या, ऐकायला पण भेटल्या माझ्या बाबतीत. फक्त बघत गेलो, सहन करत गेलो. आजचा दिवस शांत बसलो असेल तर त्याच लोकांसोबत मी दुसऱ्या दिवशी हसून खेळून राहिलोय. मी जुन्या गोष्टी विसरून गेलोय. पण मला हे नाही समजू शकलो मी की लोक तशीच आहेत. मला जे वाटायचं की बाबा नाही ठीक आहे, प्रत्येक वेळी असं नसतं, कुठेतरी आपली पण चूक असेल. पण आता मला वाटतं मी कुठं चुकीचंच नव्हतो. मी समोरच्याला म्हणजे म्हणायचो ना, समोरच्याला मी जर आपलं असं म्हणलं असेल तर ते फक्त माझ्या पुरता तेवढं तात्पुरतीची गोष्ट असायची. म्हणजे हा एक क्षणिकच भाग. म्हणजे तोंडावरती फक्त माझ्या असे राहणार की हा वैभव तू असं तसं. पण त्याच्यानंतर मागच्या गोष्टी खूपच विचित्र होत्या. आणि खरंच अशा लोकांचा इतकी क्यू येते ना, तिरस्कार होतोय अशा लोकांचं. तोंड सुद्धा बघायची इच्छा होत नाही. सगळ्यात असं वेदना देणारी जर गोष्ट म्हणलं ना, ज्यांना मी जवळचं मानलं, ज्यांची रिस्पेक्ट करतोय आणि इथून पुढे करणार, हा माझा स्वभाव आहे. मी समोरचा व्यक्ती बघून, मग तो वयाने असू दे किंवा काय, आपण रिस्पेक्टफुली राहणार समोरच्या बद्दल. पण अशा लोकांनी सुद्धा पाठी सुद्धा बुकसलाय. अक्षरशः अनएक्सपेक्टेड गोष्टी घडल्यात ना, की ही व्यक्ती अशी करू शकते, म्हणजे विचारच नाही करू शकत. खूप 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 शंका मनात आता राहिल्यात. मग आता इथून पुढं हे झालं 2025, लोकांनीच त्रास दिला. स्ट्रगल चालू आहे माझं. बऱ्याच गोष्टी अचीव करायच्यात लाईफमध्ये. बऱ्याच गोष्टीचा प्रयत्न करतोय. हा एक प्लॅटफॉर्म मी निवडला युट्यूबचा. युट्यूबमध्ये पण अजूनपर्यंत काय असं म्हणावं तसं मला अजून यश भेटलं नाही. अजूनपर्यंत माझे सबस्क्रायबर 100च्या पण पुढे गेले नाहीत. का असं करतायत लोक, मला सपोर्ट का करत नाहीत? किंवा नाही म्हणलं तरी बऱ्याच लोकांना माझी लिंक तरी दिसत असेल, माझं थंबनेल जी दिसत असेल, तरी पण लोक का बघत नाहीत व्हिडिओ, किंवा बघितले तरी सबस्क्राईब का करत नाही, मलाही समजत नाही. म्हणजे अशा गोष्टी का घडतात माझ्या बाबतीत. मी बरेच युट्यूब चॅनल्स बघितले की काय त्यांचं म्हणजे कॉन्टेंट पण नसतं, असं काय खास कॉन्टेंट पण नसतं, तरी पण त्यांचे सबस्क्रायबर भरपूर, त्यांच्या व्हिडिओला लाईक्स भरपूर. मग कोण असतील त्यांच्या आयुष्यात लोक? मला हा प्रश्न पडतो कधी कधी. खरंच म्हणजे त्यांच्या जवळची लोक त्यांना सपोर्ट करतात का आपलं काय? आता विचार करतो की बाबा इथून पुढं हिंदीमध्ये व्हिडिओ बनवू का. कारण मी त्या दिवशी माझी गाडी रिपेअरिंगला गेलो होतो घेऊन, तर तिथला पण मला तो मेकॅनिकवाला म्हणला की त्यापेक्षा हिंदीमध्ये टाकणं म्हणला. आपली लोक बघतील असं थोडी, बाहेरची पण लोक बघतील तुझे व्हिडिओ. पण बाहेरच्या लोकांना जर बघायचं असेल त्यांना पहिली भाषा समजली पाहिजे. मग विचार करतो ठीक आहे बाबा, आपली लोक तर नाही सपोर्ट करत किंवा नाही लक्ष देत आपल्याकडे, तर हिंदीत बनवायत. कमीत कमी जी लोक मला ओळखत नाही ते तरी लोक बघतील व्हिडिओ, किंवा ठीक आहे थोडाफार तरी सपोर्ट भेटेल मला बाहेरच्या लोकांकडून. त्यामुळे शक्यतो आता विचार करतो की इथून पुढचे व्हिडिओ हिंदीमध्येच बनवायचा. आणि जे काही जुने माझे व्हिडिओज आहेत, अजून माझे बरेच व्हिडिओज आहेत, ब्लॉग्स आहेत, ते मी अजून एडिट करायला जमलेले नाही आहेत मला, ते मराठीमधूनच आहेत. तर ते शक्यतो हळूहळू अपलोड करणार आहे मी यूट्यूबवरती, आपल्या यूट्यूब पेजवरती. बघूयात, कारण इथून पुढच्या शक्यतो मी व्हिडिओ हिंदीतच बनवायचा प्रयत्न करणार. कारण थोडंसं आपलं हिंदी भाषेचं समजते, पण प्रॉपर एकदम पद्धतीने आपण बोलता येत नाही, म्हणजे शुद्ध तरी एकदम बोलता येत नाही. थोडं मराठी मिक्स हिंदी मिक्स राहणार आहे. पण बघूयात. तरी पण अजून पण मला अपेक्षा आहे किंवा मला लोकांचा सपोर्ट भेटावा आणि काहीतरी ग्रोथ व्हावी माझी इथं पण. कारण पहिल्यापासून स्ट्रगलमध्येच जगत आलोय. प्रत्येक वर्ष असं स्ट्रगलमध्ये गेले.
2025 पण असं स्ट्रगलमध्ये गेले. आता येणारं 2026 मध्ये आता एवढंच विचारतो बाबा, आता तरी देवा मला पावशील का, आणि सुख म्हणताय ते दावशील का, एवढंच माझी इच्छा आहे. पण 2025 चांगलं लक्षात राहील माझ्या. बरेच घाणेरडे अनुभव, बरीच घाणेरडी लोक माझ्या नशिबात आल्यात. ठीक आहे. तर मित्रांनो, हा होता माझा 2025चा अनुभव. तसा अनुभव खूप मोठा होता, पण मला एवढा मोठा अनुभव इथं सांगता येणार नाही. पण ज्या काही महत्वाच्या गोष्टी होत्या ते मी बोललो. आणि कुठंतरी तुम्हाला वाटत असेल माझ्याबद्दल, तर यार चॅनलला सबस्क्राईब करा. कोणी बघत असेल व्हिडिओ त्यांनी सबस्क्राईब करा चॅनलला, व्हिडिओला लाईक करा. पुन्हा एकदा तुम्हाला नवीन वर्षाच्या 2026 हे नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि नवीन वर्षाचा आज पहिला गुरुवार आहे, तर सगळ्यांना जय श्री गुरुदेव दत्त, जय श्री स्वामी समर्थ. तुमचं हे नवीन वर्ष सुखाचं, आनंदाचं, आरोग्याचं आणि भरभराटीने जावं, हीच ईश्वर चरणी माझी प्रार्थना. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.